नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाला समीरचा कॉल येतो. आता प्रेरणा घाबरत समीरचा कॉल रिसीव करते. तेव्हा समीर प्रेरणाला विचारतो की झाली का मेहंदीची तयारी. तेव्हा प्रेरणा घाबरत आणि अडखळत सांगते की हो, म्हणजे जवळपास होतच आली आहे. यावर समीर म्हणतो की प्रेरणा, आपलं लग्न थोड्याच दिवसांवर आलेलं आहे, कसं वाटतंय तुला. तेव्हा प्रेरणा म्हणते की कसं म्हणजे काय, आणि घाबरत म्हणते की छानच वाटतंय. यावर समीर म्हणतो की खरंच खूप छान फिलिंग आहे नाही. आज तुझ्या हातावर माझ्या नावाची मेहंदी लागणार आहे. त्यांना सांगा मेहंदी नीट काढायला, माझं नाव क्लिअर दिसलं पाहिजे. तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की हो, सांगते. तेव्हा समीर म्हणतो की मेहंदी लागणार, मग हळद, आणि मग ऑफिशियली तू माझी बायको होणार. मी किती एक्सायटेड आहे काय सांगू तुला प्रेरणा. आपण किती स्वप्न पाहिली होती ना आपल्या लग्नाची. यावर प्रेरणा घाबरत म्हणते की स्वप्न, आणि म्हणते की हो, पाहिली होती ना. तर इकडे तेजा आणि मिठू हर्षितने सांगितल्याप्रमाणे टिकली आणि लिपस्टिक लावायला लागतात. आता समीर प्रेरणाला कॉलवर म्हणतो की तुला सांगू का प्रेरणा, आता आपलं कधी एकदा लग्न होतंय असं झालंय मला. आता समीर प्रेरणाशी बोलत असतो, पण प्रेरणा मात्र खूपच टेन्शनमध्ये असते आणि घाबरलेली असते आणि ती खूपच इमोशनल झालेली असते. आता समीर म्हणतो की मला आता हे डिस्टन्स सहन होत नाही आहे प्रेरणा, आणि हो, तू माझी बायको होण्याआधी मला तुला एक माझी गर्लफ्रेंड म्हणून भेटायचं आहे. तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की भेटायचं आहे आत्ता, अहो आत्ता कसं शक्य आहे. यावर समीर म्हणतो की आत्ता कुठे वेळ आहे, म्हणजे अगं अजून मेहंदी लागली नाही ना हाताला, आता भेटूच शकतो आपण. तेव्हा प्रेरणा म्हणते की आत्ता मला. आता हे ऐकून समीरला खूप राग येतो. तेव्हा समीर रागातच म्हणतो की हे बघ, नाही म्हणू नको. मला तुला माहिती आहे ना की मला नाही हा शब्द ऐकायला आवडत नाही. आपण भेटतोय, मी तुला लोकेशन सेंड करतोय, लवकर ये, असं म्हणून तो फोन कट करतो. आता प्रेरणा इकडे खूपच टेन्शनमध्ये येते. तर मिठू आणि तेजा तयारी करून खाली निघालेले असतात. तितक्या त्यांचं लक्ष प्रेरणाकडे जातं. तिला असं टेन्शनमध्ये बघून त्या दोघीही तिथेच थांबतात. आता मिठू प्रेरणाला विचारते की काय गं प्रेरणा दी, काय बोलले समीर जिजू. तेव्हा प्रेरणा सांगते की अगं त्यांना मला मेहंदी लागण्याच्या आधी भेटायचं आहे असं म्हणत होते. यावर मिठू म्हणते की वाव, कसले रोमॅन्टिक आहेत गं समीर जिजू. तेव्हा तेजा रागाने म्हणते की कशाचं रोमॅन्टिक, काहीही काय. अगं तो समीर काय डोक्यावर पडलाय का, तुझी मेहंदी आहे, तू नवरी मुलगी आहेस, तुझा प्रोग्राम चालू होणार आहे थोड्या वेळात, आणि तुलाच काय बोलतोय तो, कळत नाही आहे का त्याला. यावर प्रेरणा वैतागत म्हणते की आता त्यांना नाही कळत तर याच्यावर मी तरी काय करू तेजा. तेव्हा तेजा चिडू म्हणते की काय करू म्हणजे, सरळ सांगायचं स्पष्ट शब्दात की मला नाही जमणार, नवरा आहे म्हणून काय वाटेल ते ऐकून घेशील का, ते पण होणारा. आता तितक्यात प्रेरणाच्या आई प्रेरणाला आवाज देत तिथे येते आणि म्हणते की प्रेरणा, काय बोलत बसली आहेस, किती वेळ झालं, तयारी झाली आहे ना तुझी, मग चल ना खाली आता. यावर मिठू सांगते की समीर जिजूंनी ना तिला भेटायला बोलवलं आहे. तेव्हा प्रेरणाची आई खुश होऊन विचारते की खरंच, काय सांगतेस. आणि ती प्रेरणाला म्हणते की अगं प्रेरणा, इथे उभी कशाला आहेस, मग चल आधी जाऊन भेटून ये काय ते. यावर तेजा मध्येच म्हणते की काकू ती आता कशी जाईल, आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे ना थोड्याच वेळात. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की त्याला अजून अर्धा तास आहे, तोपर्यंत जाऊन येईल ती. आणि परत प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, मी तुला सांगून ठेवते, नवऱ्याचं मन कधीच मोडायचं नसतं, त्याची मर्जी कायम राखायची, कळलं का. यावर तेजा म्हणते की काकू, तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का. नाही म्हणजे नेहमी नवऱ्याच्या मर्जीत राहायचं असं तुम्ही म्हणताय, पण तुम्ही प्रेरणाच्या बाबांची मर्जी कधी राखली नाही. बघावं तेव्हा तुम्ही त्यांना ग्रँटेडच पकडत असता ना, कसंही बोलत असता, घालून पाडून बोलता. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की तू गप्प बसा, आणि परत प्रेरणाला म्हणते की प्रेरणा जा बघू. मग प्रेरणा नाईलाजाने तिथून निघून जाते. आता तेजा हळूच मिठूला म्हणते की आधी आईच्या हाताला होता रिमोट कंट्रोल, आणि आता आयुष्याचा रिमोट कंट्रोल नवऱ्याच्या हातात आहे. तेव्हा प्रेरणाची आई तेजाला विचारते की काय गं, काय बोललीस. यावर तेजा म्हणते की नाही कळणार तुम्हाला, काय आहे, मी पुण्याची आहे ना, त्यामुळे मी काय बोलते हे त्या अर्ध्या लोकांना तर कळतच नाही. आता मिठू प्रेरणाच्या आईला काकू चला ना आपण खाली जाऊया असं म्हणून तिथून घेऊन जाते. आता तेजासुद्धा त्यांच्या मागे मागे जाते. आता यानंतर आपण पाहतो की मनोज वल्लरीला फोन करत असतो. आता वल्लरी रिक्षामध्ये गावी जाण्यासाठी निघालेले असते. आता मनोजचा फोन आलेला बघून ती टेन्शनमध्ये येऊन म्हणते की यांचा फोन, आता यांना काय सांगू मी, असं म्हणून ती कॉल रिसीव करते. तेव्हा मनोज वल्लरीला सांगतो की वल्लू, प्रेरणाताईच्या लग्नासाठी मी उद्या सकाळी निघतो आहे, तुझी यादी दिली होती ना मला, त्या सगळ्या गोष्टी मी घेऊन येतोय. आता हे ऐकून वल्लरी खूप टेन्शनमध्ये येते. आता मनोज विचारतो की आणखी काही मागवायचं आहे का इथून. तेव्हा वल्लरी घाबरून म्हणते की अहो तुम्ही माझं ऐकून घ्या ना. पण मनोज तिचं काहीही नाही ऐकता म्हणतो की काही आणायचं असेल तर आत्ताच मला सांगा, म्हणजे तशी मला तयारी करायला.
आणि म्हणतो की बरं, आहेरासाठी जी हंडाकळशी हवी होती ना ती घेतली आहे मी, घरी जाऊन तुला फोटो पाठवतो त्याचा. यावर वल्लरी म्हणते की नका पाठवू. तेव्हा मनोज आश्चर्याने विचारतो की नका पाठवू म्हणजे काय गं, काय झालं? तेव्हा वल्लरी खूपच इमोशनल झालेली असते आणि ती काहीच बोलत नाही. तेव्हा मनोज म्हणतो की सॉरी, तू घाईमध्ये असशील ना? नाही म्हणजे आज मेहंदीचा कार्यक्रम आहे. बरं ठीक आहे, मी एक काम करतो की मी उद्या सकाळी बसमध्ये बसल्यानंतर तुला फोन करतो. यावर वल्लरी रडत म्हणते की नाही, तुम्ही नका येऊ, मीच येत आहे गावाला. आता हे ऐकून मनोज आश्चर्याने विचारतो की गावाला येते आहे, लग्न तर तिकडे आहे ना? तेव्हा वल्लरी रडत म्हणते की हो. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, अगं काय झालं आहे, असं का बोलतेस तू? यावर वल्लरी रडत म्हणते की हे बघा, तुम्ही मला यातलं काही विचारू नका, मी तिकडे येऊन तुम्हाला सगळं काही सांगते, पण तुम्ही इकडे येऊ नका. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, तू ठीक आहेस ना? तेव्हा वल्लरी रडत म्हणते की मी ठीक आहे, आणि ती फोन ठेवते. असं म्हणून ती फोन ठेवून देते. आता वल्लरीला अचानक काय झालं म्हणून मनोजसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतो आणि स्वतःशीच म्हणतो की काय झालं असेल हिला. तर इकडे वल्लरी खूपच रडत असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता यानंतर आपण पाहतो की समीर प्रेरणाची वाट बघत एका रेस्टॉरंटमध्ये थांबलेला असतो. आता तेव्हाच तिथे प्रेरणा येते. आता प्रेरणाला बघून समीर तिच्याकडे बघतच राहतो आणि तो उठून प्रेरणाजवळ जातो आणि म्हणतो की प्रेरणा, खूप छान दिसते आहेस, आणि तो तिला बसायला सांगतो. आता समीर प्रेरणाकडे बघत म्हणतो की तुला माहिती आहे का प्रेरणा, मला तुझ्याबद्दल एक गोष्ट खूप आवडते. तेव्हा प्रेरणा विचारते की कोणती? यावर समीर सांगतो की तुझ्या चेहऱ्यावरची ही लाज आणि संकोच, मला खरंच अजूनही विश्वास बसत नाही आहे की एवढ्या सुंदर मुलीसोबत माझं लग्न होणार आहे. यावर माझा खरंच विश्वासच नाही बसत आहे. असं म्हणून तो प्रेरणाचा हात हातात घेण्यासाठी हात पुढे करतो. आता प्रेरणासुद्धा तिचा हात घाबरत त्याच्या हातात देते. तेव्हा समीर प्रेरणाला म्हणतो की थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आता प्रेरणा समीरकडे बघून लाजत असते. तेव्हा समीर तिला म्हणतो की अगं, हक्काची बायको आहेस तू माझी. असं म्हणून तो तिला एक गिफ्ट देतो आणि म्हणतो की हे घे, हे तुझ्यासाठी, फ्रेंच परफ्यूम आहे त्यामध्ये, आणि त्यासोबत तो तिला एक गुलाबसुद्धा देतो. यावर प्रेरणा अडखळत म्हणते की परफ्यूम महाग असेल ना, एवढा खर्च कशाला केला? तेव्हा समीर हसत म्हणतो की खर्च? तुझ्यासमोर खर्च काय आहे प्रेरणा? आणि सांगतो की आपण हनीमूनसाठी काश्मीरला जातो आहे, बिझनेस क्लास तिकीट बुक केलेत मी, माझ्या कोकण कन्येला काश्मीर दाखवायचं आहे मला. आणि तो प्रेरणाला विचारतो की तू कधीच पाहिलं नसेल ना गं काश्मीर, म्हणजे विमानातून प्रवास नाही केला ना तू? यावर प्रेरणा अडखळत म्हणते की नाही. आता समीर प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा, तुला मी शब्द देतो, लग्नानंतर तुला मी असं आयुष्य देणार आहे ना जे खरं तर तू डिझर्व करतेस, पण तुला अजूनही मिळालेलंच नाही आहे तसं आयुष्य, विश्वास ठेव माझ्यावर. आता समीर प्रेरणाशी बोलत असतो पण तिचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. ती खूपच घाबरलेली आणि टेन्शनमध्ये असते. तिला सारखं समीर तिच्याशी आत्तापर्यंत कसा वागला हे आठवत असतं. आता तसंच तिला वल्लरीचं बोलणंसुद्धा आठवतं की गोष्टी बदलतील या आशेवर राहू नका, कारण गोष्टी बदलणार नाही आहेत आणि अन्यायसुद्धा थांबणार नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो. आता प्रेरणाला असं टेन्शनमध्ये बघून समीर तिला विचारतो की काय झालं आणि लक्ष कुठे आहे तुझं? मी एवढं छान छान काय काय बोलतो आहे, पण तू फक्त हो नाही हो नाही एवढाच रिप्लाय करते आहे, सगळं ठीक आहे ना? तेव्हा प्रेरणा घाबरत आणि अडखळत म्हणते की हो, ते मला थोडंसं बोलायचं होतं. यावर समीर म्हणतो की मग बोल ना, त्यात काय एवढं? तेव्हा प्रेरणा म्हणते की आपलं लग्न. यावर समीर तिला थांबवतो आणि म्हणतो की अगं हो, एवढी कसली घाई झाली आहे, 2च दिवस वाट पाहायची आता फक्त, त्याआधी तर लग्न नाही ना करू शकत आपण? तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की नाही, तसं नाही, आपण लग्न थोडं पुढं ढकलूया का प्लीज? आता समीर खूप शॉक होतो आणि आश्चर्याने विचारतो की काय बोललीस तू? लग्न पुढे ढकलूया का? म्हणजे आज हाताला मेहंदी लागणार आहे तुझ्या आणि तू म्हणतेस लग्न पुढे ढकलूया? लग्नाची केलेली एवढी तयारी, एवढा खर्च, त्याचं काय करायचं? तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की लग्नाची तयारी झाली असेल ना, पण माझ्या मनाची तयारी नाही झाली अजून. आता हे ऐकून समीर खूप शॉक होतो आणि म्हणतो की काय, मनाची तयारी नाही झाली म्हणजे काय? आता प्रेरणा घाबरत म्हणते की मला भीती वाटते. आता तेव्हा समीरला खूप राग येतो आणि तो रागात विचारतो की कसली भीती वाटते? यावर प्रेरणा अडखळत आणि घाबरत सांगते की तुमच्या रागाची. आता हे ऐकून समीरला खूपच राग येतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की म्हणजे कोणत्या गोष्टीवरून तुम्ही चिडाल, कसे रिॲक्ट व्हाल, कधी रागवाल, काहीच कळत नाही आहे. तुमचा स्वभाव नक्की कसा आहे त्याचा अंदाजच येत नाही आहे. आता समीर खूपच चिडतो आणि रागाने म्हणतो की स्वभावाचा अंदाज येत नाही आहे म्हणजे? आणि ओरडून म्हणतो की तुला मी रस्त्यावरचं पिसाळलेलं कुत्रं वाटतो का? आणि रागाने तो उठून उभा राहतो. तेव्हा प्रेरणा खूपच घाबरते.
आता समीर रागाने तिथून जरा बाजूला निघून जातो। आता प्रेरणासुद्धा त्याच्या जवळ येते आणि घाबरत म्हणते की बघा ना, आत्ताच एवढ्याशा गोष्टीवरून किती चिडलात तुम्ही। तेव्हा समीर रागाने म्हणतो की मग तू वाटेल ते बोलशील आणि मी वाटेल ते ऐकून घ्यायचं का? तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की तसं नाही म्हणत मी, असं म्हणून ती समीरचा हात हातात घेऊन म्हणते की पण तुम्हाला समीर कळतच नाही आहे की राग तुमच्या मेंदूचा मनाचा कधी ताबा घेतो। पण हरकत नाही ना, तुम्ही मनाने खूप चांगले आहात माहिती आहे मला। आणि म्हणते की आपण एक जायचं का? तेव्हा समीर रागाने म्हणतो की वेडा वाटतो का तुला मी? वेडा वाटतोय? तेव्हा प्रेरणा घाबरत म्हणते की अजिबात नाही आहे। हे बघा काय आहे ना, अँगर इश्यू खूप लोकांना असतात, पण त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, त्याच्यावर लोक ट्रीटमेंट घेतात आणि बरेसुद्धा होतात। आणि मला खात्री आहे तुम्हीही या सगळ्यातून बाहेर पडाल। आपण फक्त एकदा जाऊया, तुम्हाला त्याची गरज आहे आणि तुम्ही यातून बरे व्हाल याची खात्री आहे मला। आता समीर मात्र खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो की तुला मी वेडा वाटतोय का? आणि तो रागाने प्रेरणाला ढकलून देतो आणि म्हणतो की वेडा नाही आहे मी। आता प्रेरणा जाऊन जोरात टेबलवर धडकते। तेव्हा समीर तिच्याकडे लक्ष न देता रागाने तिथून निघून जातो। आता प्रेरणाच्या डोक्याला टेबल लागतो आणि तिच्या डोक्यातून रक्त यायला लागतं आणि ती तिथे चक्कर येऊन पडते। आता यानंतर आपण पाहतो की मिठू प्रेरणाला कॉल करत असते आणि प्रेरणा अजून आली कशी नाही म्हणून सगळेच घरी टेन्शनमध्ये असतात। तर मिठू टेन्शनमध्ये येऊन म्हणते की प्रेरणा ती फोन का उचलत नाही आहे। आता श्वेतासुद्धा प्रेरणाला कॉल करण्याचा ट्राय करत असते। आता सगळेच प्रेरणाला मी लावून बघते, माझं उचलेल असं म्हणून कॉल करत असतात, पण प्रेरणा तिकडे बेशुद्ध असते। आता प्रेरणाची आई म्हणते की मी जावई बापूंना फोन करते। तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की आता जावई बापूंना कशाला फोन करतेस? पण प्रेरणाची आई म्हणते की तुम्ही गप्प बसा, मी करते त्यांना फोन, असं म्हणून ती समीरला कॉल करते। ती बाजूला येते आणि समीरला कॉल करते। आता समीर खूपच रागात असतो आणि तो ड्राईव्ह करत असतो। आता तो रागातच प्रेरणाच्या आईचा कॉल रिसीव करतो आणि म्हणतो की हां बोला। तेव्हा प्रेरणाची आई समीरला विचारते की जावई बापू माफ करा, तुम्हाला फोन करते म्हणून, पण काय आहे आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू होईल ना, सर्वजण वाट बघत आहे, प्रेरणाला पाठवता का? यावर समीर म्हणतो की हो आई तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येतोय तिला, असं म्हणून तो फोन ठेवतो। आता समीर टेन्शनमध्ये येऊन स्वतःशीच म्हणतो की प्रेरणा अजून घरी गेलेली नाही आहे। तेव्हा प्रेरणाची आई सर्वांना सांगते की येत आहे, जावई बापू घेऊन येत आहेत तिला। तेव्हा सगळेच थोडेसे रिलॅक्स होतात। आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा रिक्षामधून घरी येत असते। आता तिच्या डोक्यातून खूप रक्त येत असतं आणि तिला समीरचं आत्तापर्यंतचं बिहेवियर आठवत असतं की समीर आत्तापर्यंत तिच्याशी कसा वागला आणि हे सर्व आठवून ती खूपच रडत असते आणि ती मनातच म्हणते की हे सर्व काय चाललंय प्रेरणा, नेमकं आजच हे घडायचं होतं, कसला संकेत आहे हा? समीरचं हे वागणं तर दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, लग्नानंतर गोष्टी हाताबाहेर गेल्या तर, पण नाही, हा सगळा विचार करायची वेळ कधीच निघून गेली आहे प्रेरणा। आता फक्त लग्न करायचं आहे, बाकी काहीच करता येणार नाही। आईबाबांचा विचार तू नाही तर दुसरं कोण करणार आहे प्रेरणा, असं म्हणून ती खूप रडत असते। आणि आजचा भाग इथेच संपतो। धन्यवाद।